मंडळी इथं दिसत असेल हा पानगट किंवा बदगी प्रकारचा मासा आहे, कार्प स्पीसीज आहे। याच्यामध्ये आपण अंडी देण्यासाठी यांना ठेवलं आणि याच्यातच आपण डकवीड टाकलेलं आहे। सो डकवीडचं काम काय असतं इथं आपल्याला पाहायला मिळेल। या डकवीडला मोठी अशी लांब अशी मुळं असतात आणि या मुळांच्या वरती केसाळ अशा मुळांच्या वरती तुम्हाला गाठी दिसतील, छोट्या छोट्या गाठी दिसत असतील। या गाठी म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून या माशांनी दिलेली अंडी आहेत। सो हे मासे अशा प्रकारे झाडांच्या मुळावरती, गवताच्या मुळावरती किंवा महापूर आला किंवा पूर आला, नदीच्या बाहेर पात्राच्या बाहेर, नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी ज्यावेळेस पडतं पुराचं, त्यावेळेस हे सगळे मासे पुराच्या पाण्यात बाहेर येतात नदीचं पात्र सोडून। आणि ज्या ठिकाणी गवताळ कुरणं आहेत ते गवताळ कुरणं ज्यावेळेस पाण्यात बुडतात त्यावेळेस त्या गवताच्या पात्यांच्या वरती हे मासे अशी अंडी देतात। अंडी तिथं चिकटून राहतात आणि त्या प्रवाहाचं वाहतं पाणी त्या अंड्यांना भरपूर असं ऑक्सिजन देत असतं। आणि त्याच्यामुळं आपण हे नियोजन करण्यासाठी हे डकवीड मार्च महिन्यामध्ये कल्चर केलं होतं आणि मार्चपासून हे डकवीड आपण वाढवलं आणि आत्ता त्याचा उपयोग जुलैच्या पहिल्या आठवड्यात होतोय। ही पूर्वतयारी एवढी करावी लागते। मार्चपासून आपण ह्या पर्टिक्युलर माशांच्यासाठी हे डकवीड वाढवलं आणि त्याचा वापर आत्ता आपण या अंड्यांचं कल्चर किंवा यांच्याकडून ब्रीड करण्यासाठी करतोय। धन्यवाद।